वातावरणात असं पांढरं पांढरं. हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा एकत्र व्हिडिओ येतोय. आज गेलो होतो थोडंसं बाहेर एका ठिकाणी भेटायला जायचं होतं, तिथे गेलो होतो. भेटून आलो. दिवस माळा होता त्याच्यामुळे शूटिंग काही घेतलं नाही. हा दिवस आहे दुसरा. येताना आई पण आमच्या बरोबर आलेली होती. पिठाच्या पाण्यात स्वच्छ धुतले, घेऊ आता खायला. मस्त आहे. सगळ्यांनी मिळून स्ट्रॉबेरी खाल्ली. त्यानंतर आता करायचं होतं मला स्वयंपाक. आता आज बबलूला खायच्या होत्या रोट्या. म्हटलं हॉटेलमध्ये जशा रोट्या असतात तशा रोट्या बनवू म्हणून. तर त्यासाठी मी काय केलं, इथं 3 वाटी मैदा घेतला. तो चांगला चाळून घेतला. मैदा चांगलाच होता पण चाळून घ्यायचा, कारण कसं त्यात आळी वगैरे काही पण असते. त्यानंतर चवीपुरतं बीट टाकलं, बेकिंग सोडा 1 चमचा टाकला आणि आपला खायचा सोडा 1 चमचा टाकला. त्यानंतर 4 मोठे चमचे दही टाकलं, थोडीशी साखर टाकून घेतली आणि तेल टाकलं. ते सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि सैलसर असा गोळा मळून घेतला. आपण चपात्याला बनवतो त्यापेक्षा पण जरा सैल मळायचा, कारण हे पीठ फुगत असतं. त्यामुळे थोडं सैल असलं की मग ती रोटी लाटायला पण आपल्याला चांगली जमते. आपलं पीठ चांगलं मळून झालं की त्या अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. आता बनवायची आहे पनीरची भाजी. मम्मी, मी सांगितलेली भाजी करा पनीरची. कसं खायचंय पनीर तुला? तुला वेगळी खायची, बबलूला वेगळी खायची, मला वेगळी खायची. तिघांची मिळून एकच कर ना. तिघांचं मिश्रण आलं पाहिजे त्यात. तसं तिघांची डिश करायची आता. तुला कशी खायची? तुला कशी खायची? मला ना मला हॉटेलसारखी चमचमीत खायची. मला आम्हाला एवढी चमचमीत नाही खायची, पण तुला खायची ना तर तू तिघांची मिळून बनव. कांदा कापतीये छानपैकी. कढई पण तापवायला ठेवली आहे. भांड्यांचा राडा आहे. तेवढा भांड्यांचा राडा दिदी काढ. मी अजून थंड पाण्यात हात घातलेला नाही. घासायला नाही सांगत मी तुला. मग घासलेले भांडे आहेत, लावायचे वर. हा, ते मी लावतो. रोटीचं पीठ मळून ठेवलं. आता मला करायची आहे भाजी करायची आहे पनीरची. त्यासाठी कांदा कापून घेतला, थोडंसं तेल घालून घेतलं आणि मस्त असा लालसरीत कांदा आपल्याला इथं भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजून होतोय तोपर्यंत पनीर कट करून घेते. पनीर खायला पण चांगलंच लागतं आहे ना. पनीर आपल्याला जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मध्यम करायचे, स्लाइस करायचे आणि मग ते आपल्याला भाजीमध्ये टाकायला. तर आता हे स्लाइस करून आपण तेलामध्ये थोडेसे भाजून घेणार आहेत. कोणी कोणी तळून पण घेतं, पण जास्त तळण्यापेक्षा थोडेसे भाजून घेतले तरी पण पनीर छान लागतं. तर आता कांदा मस्त असा लाल झालाय. कांदा चांगला भाजला की मग कसं गिरवी पण पटकन आपली तेल सोडते. आता कांदा भाजत आलाय तोपर्यंत थोडंसं लसूण टाकला, आलं टाकलं, 1 हिरवी मिरची टाकली. त्या वाटणामध्ये आपण थोडेसे काजू, मगज हे पण टाकू शकतो, हवरी टाकू शकतो. परंतु मी फक्त कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवली आहे. कांदा चांगला परतून झाला आहे आणि त्यानंतर टोमॅटो पण मी नंतर याच्यात गिरवीत परतून घेणार आहे. टोमॅटो मी कच्चंच बारीक करून ठेवलं.
त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि तेलामध्ये मस्त असं पनीर आपलं भाजून घेतलं. पनीर जास्त भाजायचं नाही, नाही तर पनीर कडक होतं. पनीर थोडंसंच भाजायचं म्हणजे पनीर मऊ पण राहतं. छान गोल्डन फ्राय होतं भाजायचं, तळायचं. तळत नाहीत आपण, भाजतोय का? आता इकडे वाटण थोडंसं थंड झालंय, त्यामध्ये मी दही घालून घेतलं. काय करू म्हटली? आणि आता हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचंय. पायट पनीर पण भाजून झालं. आता ही टोमॅटोची गिरवी आपण तेल थोडं टाकून टाकलं आणि त्यामध्ये टोमॅटोची गिरवी घालून घ्यायची. आता ही गिरवी ना तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची. आता ह्या वाटणामध्ये मी थोडेसे काजू घालून घेतलेत. ते कच्चेच आहेत, भाजून नाही घेतले, कच्चे काजू घालून घेतलेत. पनीरची भाजी मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवते आज. टोमॅटोची गिरवी चांगली परतली, त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं. माझ्याकडे धना जिरा पावडर शिल्लक नव्हतं त्यामुळे मी घातला नाही, नाहीतर धना जिरा पावडर असता तर तो पण घालून घ्यायचं. हळद पावडर घातली आणि लगेच जे आपण वाटण कांद्याचं करून ठेवलेलं होतं ते घालून घेतलं आणि सगळं वाटण मस्त असं मिक्स करून घेतलं. आता हे गिरवीला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगली परत एकदा भाजून द्यायची. मस्त असं तेल सुटायला लागले गिरवीला. छान झाली गिरवी. तुझीच इच्छा होती गरबा आणायची. इथं आई पण होती, दीदी पण होती. गप्पा मारता मारता आमचा स्वयंपाक पण चालू होता. मस्त असं गिरवीला तेल सुटलं, त्यानंतर मग गरम पाणी घालून घेतलं. कोणत्याही भाजीला गरम पाणी घातलं की त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि त्यानंतर मग भाजीची टेस्ट पण आपल्या चांगली येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजीला तरी चांगली येते. तर आता ही भाजी जास्त पातळ पण नाही करायची आहे, थोडीशी घट्ट ठेवायची. त्याच्यामुळे पाणी थोडंसंच घालून घेतलंय. उकळी फुटली ना मस्त, कलर खूपच छान आलाय. केटलचा लय फायदा होतोय ना. गरम पाणी तेल थोडं ग्रेट करून पनीर टाकलं तर छान झालं असतं. चांगलं झालंय ना. बघून लागलं. बस हातावर फिरवी त्यात. अगं हा कशी काय काय आता की तू मास्टर शेफ आहे. मस्त असं रोटी आणि पनीरची भाजी तयार आहे. पनीर घे. कशी आवडली का नाही? ओके ओके. कसं झाली भाजी? छान झाली का?
आवडली रोटी. जेवण वगैरे झाले, थोडासा आराम झाला. त्यानंतर मला करायचे होते झाडं कट. जास्वंदीचं झाड जास्तच पसरलेलं होतं, म्हणलं थोडंसं कट करून घ्यावा. मग मी काय केलं, सगळ्या जास्वंद थोड्या थोड्या कट करून घेतला. आता सगळ्यात जर कट केलं तर सगळेच फुलं मग बंद होतील. त्यासाठी काही फुलं येण्यासाठी ठेवल्या, कारण रोजच्या देवपूजेला आपल्याला फुलं लागतातच. फुलाशिवाय देवपूजा अशी आपल्याला म्हणजे मनाला पटतच नाही. त्याच्यामुळे सगळे नाही कट केले मी जास्वंद, थोडे थोडे ठेवले, म्हणजे थोडे थोडे फुलं आपल्याला रोजच्या देवपूजेला होतील. मी जास्वंद कट केलं तोपर्यंत इकडं आईने काय केलं, सगळं जे माती भरलेली होती ना ते सगळं काही स्वच्छ करून घेतलं. सगळं म्हणजे त्यातले गवत थोडंफार आलेलं होतं ते काढून घेतले. आता 4 वाजता 4 वाजले होते आणि फोन आला, सगळ्यांना बाहेर जायचं होतं, निघालो. बरं ठेवले कामाला. आम्ही जिथे गेलो होतो तिथलं काम झालं. त्यानंतर मग येता येता काय झालं, बरं झालं त्याने हे डोकं लावलंय. माझ्या मामाच्या इकडे आलो होतो. त्यानंतर त्यांनी फुलं लावलेले होते मामाच्या मुलांनी, ते पाण्यासाठी गेलो. मस्त अशी फुलाला त्यांनी लागवड केलेली होती, ते पाण्यासाठी आम्ही आवर्जून गेलो होतो. तर पहा आता हे फुलं आल्यानंतर मी परत एकदा तुम्हाला शेअर करेन. चांदण्याला निघून राहिलं नाही म्हणजे बरं होईल त्याला. छान आहे का? चांगले चांगले पाहून घे, म्हणजे जास्त दिवस टिकतील असे. तर पहा तुम्हाला 3 दिवसाचा व्हिडिओ एकत्र येतोय. आता हा 3रा दिवस आहे आणि 2025चा शेवट आणि 2026ची सुरुवात. तर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आम्ही चाललो गणपती बाप्पाला. तर आई पण आलेली होती आणि आमच्या पिलूचं पण गणपतीचं दर्शन होणार होतं. तर म्हणलं चला, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आई पण आलेली होती आणि पिलूचं पण आगमन झालेलं होतं. म्हटलं चला पहिलं तिचं दर्शन होईल आणि आईचं पण दर्शन होईल. तर आम्ही चाललो सिद्धटेकच्या महागणपतीला. अष्टविनायकांपैकी एक हा गणपती आहे. हॅलो नमस्कार, मी सविता लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज चाललोय आम्ही सिद्धटेकला, सगळेच चाललोय. नाही तू दिसतच नाही ग, दिसली बघलो कुठे गेला, कुठे दिसत नाही ना. चाललो बाबा तू, कुठे चाललो, कुठे चाललो, कुठे चाललो.
अयो काय रे? कुठे जायचे बप्पाला बप्पाला चालला बाबू बप्पाला चालला काय बाबू वरती आहे बाप्पा आलो आपण हे बघ मंदिराचं नाव आपण गाडीतूनच प्रवास करतो ना दादा